नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी वर्षा नलवडे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि सुरुवातीचीच बातमी अंबरनाथमधून आहे. भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आल्याचं समजतं. भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती दुचाकीवरून आलेल्या अज्ञातानं हा गोळीबार केलेला आहे. अंबरनाथ पश्चिममधील नवीन भेंडी या पाडा या परिसरामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने 4 राऊंड फायर केलेत. रात्री 12:15च्या सुमारास वाळेकर यांच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. गोळीबाराची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन देखील केलंय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करत पोलिसांकडून आता सीसीटीव्हीच्या आधारे या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार झाल्याचं हे प्रकरण आपण पाहतोय. सीसीटीव्हीमध्ये दोन्ही जे अज्ञात आहेत ते कैद झालेले आहेत आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलिसांकडून सखोल तपास केला जाणार आहे. अंबरनाथमधील ही घटना आपण पाहतोय. भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन देखील केलेलं आहे. हे जे अज्ञात आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाते. हल्लेखोर दुचाकीवरून आले, या ठिकाणी गोळीबार केला आणि त्यानंतर हे दोन्ही हल्लेखोर इथून फरार झाल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय. त्यानंतर भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जाऊन आंदोलन देखील केलेलं आहे. ही 2 दृश्य आपण पाहतोय. हल्लेखोर दुचाकीवरून आले, गोळीबार केला आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, ती आपण पाहूयात. भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयाच्या बाहेर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्याची घटना घडली आहे. मी सध्या त्याच ठिकाणी आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं की 4 राऊंड या ठिकाणी फायर झाले अशी माहिती समोर येत आहेत. आपण जर बघितलं हेच नवीन भेंडीपाड्यातलं कार्यालय आहे. पवन वाळेकर यांचे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचं एक खासगी कार्यालय आहे आणि या खासगी कार्यालयामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बाईकवरून 2 अज्ञात व्यक्ती ह्या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये आपण जर बघितलं समोरची जी पवन वाळेकर यांची जी कार्यालयाची जी काच होती, ऑफिसचा जो दरवाजा होता तो दरवाजा या ठिकाणी या गोळीबारामध्ये फुटलेला आहे. सध्या फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून आता गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अज्ञात व्यक्तींचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. कॅमेरामन संदीप सिंग सह मयुरेश जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. तर अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार झाल्याचं हे प्रकरण आपण पाहिलं. रात्री 12:15च्या सुमारास हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने इथं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, कोणी जखमी झालं नाहीये. मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचं बोललं जाते. ही 3 दृश्य आपण बघत आहोत. हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि गोळीबार केला. त्यानंतर गुन्हा दाखल करून अज्ञातांविरोधात पोलीस आता तपास सुरू करत आहेत. पोलिसांनी तपास सुरू केलाय. तर तिसऱ्या दृश्यांमध्ये या हल्ल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि पोलीस ठाण्याबाहेर या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि जे 2 अज्ञात आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाते. भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार झाल्याचं हे प्रकरण आपण पाहतोय. कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन देखील झालेलं आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी मयुरेश आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत. मयुरेश, रात्री 12:15च्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे. भाजप कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाली आहे. या प्रकरणासंदर्भातले आताचे ताजे अपडेट काय मिळत आहेत? आपण जर बघितलं बुधवारी रात्री 12:15च्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा आहे आणि भाजपचे जे उमेदवार आहेत पवन वाळेकर त्यांचं खासगी कार्यालय आहे आणि या खासगी कार्यालयाच्या बाहेर 2 अज्ञात इसम जे व्यक्ती आहेत ते दुचाकीवर आले आणि त्या ठिकाणी 4 राऊंड फायर केलेत. यावेळी जे पवन वाळेकर होते ते आपल्या कार्यालयामध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी चर्चा करत होते. कारण की आपण जर बघितलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना हे 2 व्यक्ती जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी 4 राऊंड फायर केले. त्यामध्ये पवन वाळेकर यांचं जे कार्यालय आहे त्यांचा जो काचेचा दरवाजा आहे तो या गोळीबारामध्ये फुटलेला आहे आणि त्यानंतर भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील तर या ठिकाणी आपण जर बघितलं अंबरनाथ
पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते, कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार जो गुन्हा आहे तो दाखल नव्हता होत. त्यानंतर या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी ठिय्या आंदोलन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं. त्यानंतर घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी समोर आल्यानंतर जो गुन्हा आहे तो आता दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस जे पथक आहे, 3 पथक या ठिकाणी आरोपींच्या शोधात आहेत. सध्या आरोपीचा शोध पोलिसांकडून केला जातोय. मात्र आपण जर बघितलं, निवडणुकीच्या 2 दिवसावर येऊन ठेपलेले आहेत. आज मुख्यमंत्र्यांची, देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे आणि त्याच ह्या अंबरनाथ शहरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केला जातो. ह्या आधी देखील पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर अज्ञात व्यक्तीकडून बाचाबाची देखील त्या ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर म्हणजे रात्री 12:15च्या सुमारास त्या ठिकाणी गोळीबार झाला. सध्या भाजप पदाधिकारी असतील, कार्यकर्ते हे आक्रमक झालेत, कारण की जो गुन्हा आहे तो दाखल होत नाही. निश्चितच मयुरेश, या प्रकरणासंदर्भातले अपडेट्स आपण पाहणारच आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सर, काय सांगाल? ते आंदोलन करतं 12 वाजता गुन्हा झाला आणि गुन्हा पण कोणता? फायरिंगचा. 2 अज्ञात दिवसाम आले, फायरिंग केले त्यांनी आणि त्याच्या अगोदर देखील कार्यालयावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा देखील गुन्हा दाखल केला गेला नाही आणि आता देखील गुन्हा दाखल केल्यावरती फिर्याद ही त्यांच्याप्रमाणे फिर्याद करा म्हणतात. फिर्यादीमध्ये ज्यांच्यावरती संशय आहे, ज्यांनी हे कृत्य घडवलंय, त्यांचं नाव दिलेलं आहे, तर त्यांचं नाव घेण्याकरता हे तयार नाहीयेत. म्हणून त्याकरताच आम्ही या ठिकाणी आम्ही जोपर्यंत फिर्यादी नीट आमची घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. 2 दिवस बाकी आहेत निवडणुकीसाठी आणि असा गोळीबार होतो. वास्तविक पाहता फिर्याद ही फिर्यादीच्या मनाप्रमाणे जी असेल, जो सांगतोय तशी घेतली पाहिजे. पोलिसांनी अशीच फिर्याद दिली पाहिजे असं सांगता कामा नये. आणि पवन वाळेकर यांनी मागच्या 2 वेळा त्यांनी अर्ज दिले होते आणि ते अर्ज देऊन सुद्धा त्याच्यावर कुठली चौकशी झाली नाही. मागच्या वेळेस त्यांच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला झाला होता. पण मला संशय राजू वाळेकर, अरविंद वाळेकर आणि निखिल वाळेकर वरती. तुम्ही आज पोलीस ठाण्यामध्ये आला गुन्हा दाखल करण्यासाठी, मात्र आता पोलीस ठाण्याबाहेर आपण ठिय्या आंदोलन करतो. हो, कारण की जो FIR आहे ते आमच्या हिशोबाने घेत नाहीये, म्हणून आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलोय. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील, असं भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी सांगितलं आहे.